राजस्थानी बेसन गट्ट्याची भाजी महाराष्ट्रीयन पद्धतीने याआधी कधी खाल्ली आहे का? करायला खूप सोपी आहे आणि चवीला इतकी भन्नाट लागते ना की भूक नसताना सुद्धा 2 भाकरी सहज खाल. त्यासाठी रेसिपी पूर्ण बघा. आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. राजस्थानी बेसन गट्टे करण्यासाठी ती मी एक मोठी वाटी बेसन घेतला आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घातली आहे. गट्टे मऊ यावे यासाठी थोडंसं तेल घालायचं, मिक्स करून घ्यायचं. थोडं थोडं पाणी टाकून मऊसर असं पीठ भिजवून झाकण ठेवून 10 मिनिटे मुरू द्यायचं. 10 मिनिटांनंतर या बेसनाच्या पिठाचा एक रोल करायचा. त्याचे एकसारखे 4 भाग करून घ्यायचे व नंतर अशा पद्धतीने याचे रोल तयार करून घ्यायचे. बघा व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीने. नंतर कढईमध्ये पाणी गरम करून त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं. तयार केलेले रोल टाकून मीडियम गॅसवर 6-7 मिनिटे शिजून घ्यायचे. गट्टे थंड झाले की अशा पद्धतीने कट करून घ्यायचे. तेल कडकडीत गरम करून यामध्ये कांदा, खोबरं, आले लसूण, धने, जिरेचं वाटण घालायचं. 1 छोटा चमचा हळद, 1 मोठा चमचा भरून लाल तिखट घालायचं. तेल सुटेपर्यंत वाटण परतून घ्यायचं. नंतर थोडंसं पाणी टाकून मिक्स करायचं. झाकण ठेवून 2 मिनिटे वाटण शिजून घ्यायचं. वाटण छान असं शिजलं की यामध्ये कट करून घेतलेले गट्टे टाकायचे. गट्टे ज्या पाण्यामध्ये शिजवले होते तेच पाणी गट्ट्याच्या भाजीमध्ये टाकायचं आहे. भाजी तुम्हाला कितपत पातळसर घट्टसर हवी आहे त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं. चवीनुसार मीठ, अर्धा चमचा गरम मसाला टाकून मिक्स करून घ्यायचं. झाकण ठेवून गट्ट्याच्या भाजीला एक मस्त दणदणीत अशी उकळी काढायची. तयार आहे राजस्थानी गट्ट्याची भाजी महाराष्ट्रीयन पद्धतीने. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी सिंपल मेजवानी मराठीच्या पेजला नक्की फॉलो करा.